मराठी की हिंदी? त्या गाण्यात मला घालूच नका. त्यांच्याकडे खूप अभंग आहेत, बर ते कुठून शोधून आपण पूर्ण लिहून देऊया मोठ्या अक्षरात. कारण ना पूर्वी ते कोणतंच कडवं विसरत नव्हते. हल्ली जरा एक 2-3 महिने झालेलं आहे, बरोबर आहे ना, तर ते विसरणार नाहीत. ते सगळं चालीत आणि तालात छान म्हणतात, कारण पूर्वंपार शिकवलेलं आहे आणि त्यांनी भजनं अभंग खूप म्हटलेली आहेत. तर आधी आपण तिथून सुरुवात करूया, हो की नाही? अभंग आणि मग लावणी म्हणूया. मला आज फक्त ऐकायला आवडेल. ऐकायला आवडेल. बरं बरं येतो तुमच्याकडे. मन जव अजून अजून असं करायचं. बरोबर आहे. अरे बरोबर. छान छान. पुढच्या दोन सावकाश आहे. सगळा शब्द त्याच्यानंतर मूळ गाणं चालू. हातात नाही ऐकलं नाही. वारा उडलाय. वारा वारा असं करायचं. वारा खाली घ्यायचं. अजून सारा पण ओढायचं. सारा गारवा वारा वारा उडायचं आहे. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. परत म्हणायचं. हा म्हणा ना. तुम वही गिरीवर मैं वही चारा. बरोबर. आणि तुम वही चंदा मैं वही कटोरा. आता ते फक्त म्हणायचं आपल्याला चालेल. ठिकाणी आपण मनात म्हणतोय.
एवढी गॅप निघून जाते. हो बरोबर. मला तिला नाव दे ना, तुला नाव दे. मला प्राचार्यच नाही म्हटली उद्या. कोणतरी आहे, कोणाला तरी नाव द्या मला. एक शेवटचं कडवं. धरली आहे. हे घ्या पोच. हो. परत लावू. एक एक नक्षत्राचा दिवाला होता आणि तुले होण्यासाठी दया जागता. इस खत में आता चला गोळ म्हणा. मी एकदाच म्हणतो पूर्ण, तुम्ही पण पूर्ण नंतर पहिल्यापासून गृहपद म्हणायचं. बरं म्हणा म्हणा, बरोबर आहे. आवडतं म्हणजे काय पटकन आठवतं. छानच. आता इथे वही लिहिलं ना, ती वही ते सांगितलं वही नाही. बरोबर एकदम बरोबर. बरोबर आहे का? चालेल, तुम्ही सांगा ना मला. हां बरोबर. पहिल्यापासून बोलूया मग माझ्या लक्षात येईल. मोठे पण थोडे हे गाणं म्हणायचं का आपण? नाही तुम्हाला आता हे कसं आपण हे लिहिलं आणखी ते आवडतंय ना, ते सुद्धा नाही खर्चिली. चालेल, मी पुढच्या वेळेला आणि ते लिहून आणेन. म्हणजे आठवली ताई, पुढल्या वेळेला आलो ना आपण की ती 2 गाणी हे पूर्ण लिहून आणते. म्हणजे तुम्हाला ती आठवण्याचा त्रास नाही पडणार, बघता येतील समोर. हां बाकी ते मी आता लिहून आम्हाला ठेवतो. काय वाटलं माहिती आहे का, म्हणजे मी आणि आमच्या पप्पी आम्हाला असं वाटलं की तुम्ही आम्हाला म्हणून दाखवणारा आला ताना वगैरे वेळ म्हणून दाखवलं असतं ना तर तुम्ही फक्त ऐकलं असतं. आता ह्या प्रोसेसमध्ये ना आपल्या अगोदर गातो आहेत आपण. आता तुमचं कसं सूरताल अगोदरच पक्का आहे, आवाज चांगला आहे, फक्त थोडं विस्मरण होतं आहे. एवढंच. हां ते झालं की तुम्हाला कशाची गरज नाही आहे. मग थोडे दिवसांनी वाटलं तर आपण मग कराओकेवरची गाणी शिकू, म्युझिकवाली, तो वेगळा भाग. पण आज जे तुम्हाला ना 2 वेळा झालं मागच्या वेळेला की फक्त कडवं नाही आठवलं, असं अगोदर होत नव्हतं ना. काल कोणतरी मला म्हणालं
तुम्ही नाट्यसंगीत म्हणायला लागतात तिघाजणी. हो. बापरे, नाट्यसंगीत मी. आणि मग आठवलं की मी पुण्याला 1 वर्ष होते वडिलांची नोकरी तिकडे. हां हां तर आमच्या वाड्यात एक नारायणांचा फोनो होता, त्यावेळेस फोनो महत्त्वाचा. आणि आम्ही तिघी सगळी मुली गाणाऱ्या होतो. गाणाऱ्या म्हणजे काय, तर ते क्षणाला भाग्याचा आणि ही अशी 2-4 गाणी. ते म्हणायचं असेल तर सांगा. पण क्षणाला भाग्याचा आला सौख्याचा. पण 2च कडवी. हो, पण हरकत नाही. तीच आपण म्हणायची ना. नाट्यसंगीताला काय करायचे, खूप आळवायचे. एक ओळीवर ते 8-10-15 वेळा राहायचे, कळलं की नाही, आणि आवाज चढवून वगैरे. आळवायला गाण्याचं ज्ञान येणार 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 ऐकलेलं आहे ना लहानपणी. आता मी माझ्या लहानपणी ऐकलं आहे म्हणून हे गाणं आत्ता आठवलं. हां, घाई करू नका. त्याचा आणि एक लक्षात घ्या, सगळे आपले एका प्रकारची गाणी म्हणतात का? नाही. प्रत्येकाचं म्हणण्याची क्षमता वेगळी वेगळी आहे, म्हणून वेगळं वेगळं. आता आपल्या एक नवीन ताई आहेत समजा, शैलाताई, त्यांच्याबरोबर बसलात तर तुम्हाला शिकायला काय होईल की हे मला येत आहे, त्याची तर वेळ नाही घालवायचा आहे. म्हणून प्रत्येकजण एकेकाला सहकार्य करा. हां, तुम्हाला जेवढी गाणी आवडतात तेवढ्या तुम्हाला मंजिरीताई लिहून देणार आहेत. हां, लिहून आणीन मी. आणि मग तुम्हाला कोणतं म्हणू हे मनात नाही येणार, वही उघडली की म्हणा, बाकी गाणं तुम्हाला येत आहे. ते आता नाही खर्चली कवडी दमडी लिहून आणीन मी पुढच्या वेळेस. विकत घेतला श्याम, ते आवडतं. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही खर्चिला श्याम, विकत घे. पुष्कळला काय होतं, मी गाणी जी म्हणत असतो मी आमच्या तिकडे गेली, तर माझी पट्टी एकदम वरची. आणि शाळेत कसं आम्ही प्रार्थना सांगणारा आम्ही 7-8 मुली होतो किंवा मंगळागौरी दिवस म्हणत होतो, माझी वरची पट्टी. दुसरी जण म्हणत, हे सुद्धा हे काय गं आमच्याबरोबर म्हण ना, म्हणजे माझं बेबी जमणार. आता जाऊन दे, तुमची तुम्ही पट्टी म्हणायची. ह्याच्यात नंती वरती आहे ना, कुणी नने असं आहे ना, तर ते त्या चोरी बरोबर आहे का तुम्ही? आता जन्म त्या गाण्यापेक्षा मी माहिती गोळा करत असते. नाही, पण आता गाणं म्हणायचं आहे आपल्याला. गाणं सांगते मी. आता मी पेटीच्या क्लासला 1 महिना गेलो, नंतर नाही आलं. पण आता तब्येतीला सांभाळून आपल्याला जमेल त्या पट्टीमध्ये जास्तीत जास्त गाणी तयार करायची. गाणं म्हणून आपली छाती क्लिअर राहते, व्यायाम होतो ना छातीला. हां, रात्री मला झोप लागत नाही तर मी गाणीच माझ्या मनात गुणगुणत असते. त्याच्यासाठी हे चाललंय आपलं. एकदम बरोबर. छान 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 चाके. हां, होता देहाची. हां, आणि लिहून प्रत्येकाला वेगळ्या वहीत देण्याचं आपण करूया सगळं गाणं, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. पण ना थोडं मार्गदर्शन मिळालं ना तर आपल्याकडून चुकीची प्रॅक्टिस होत नाही, कारण एकदा चुकीचं झालं ना मग तेच तोंडात येतं. सर कसे म्हणतात, गाण्यात बोलते काल देऊन आम्हाला तसं नुसतं बोलायला हो, हरकत नाही. हे बघा, हे बाबूजींची म्हणजे सुधीर फडकेंची गाणी उत्तम म्हणतात, त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मिळतं आहे. हां, ठीक आहे. शिकायचं, जास्तीत जास्त गाणी शिकायची, आपल्या पुढच्या आयुष्याची पुंजी आहे ती. हां, ठीक आहे, ओके. काय सतीशराव, बरोबर आहे ना? काय म्हणतायत आमच्या शैलाताई? छान छान म्हणतात. होय ना, प्रयासपूर्वक होणार. हां, चालेल, ओके. जाईच्या पाकळ्या म्हणजे राईच्या पाकळ्या, मामा. राईच्या पाकळ्या
उडायचं जाळीच्या पातळ्या अजूनला कसं असं बरोबर अगदी बरोबर झुळझुळतो तोच मार्याला काय सांगितलं हां नाम करायचं की दोन एक आलं जात मांडलं म्हणून पोर त्यांच्या काय म्हणताय दत्तात्रयराव? बोला कसं चाललंय? चाललंय ना. होय ना. वासंतीताई, तुम्हाला बरं वाटलं जरा? फक्त ना आवाज थोडा मोठा करा. ते जाऊन दे, प्रयत्न करा ना. माझ्यावर ओरडा, जोरात ओरडा. हां रवींद्र. काय चाललंय रवींद्र? मोठ्याने ओरडा. काय चाललं रवींद्र? नाही नाही, काय काय चाललंय तुमचं, म्हणजे राग आला पाहिजे तुम्हाला, तेव्हा आपण मोठ्याने बोलतो. तसंच गाताना म्हणायचं. आणि आमच्या सकपाळाजींना लिहून द्यायची आहेत मुख्य 2 गाणी, नाच रे मोरा आणि गोरी गोरी पान. हां त्या विसरतात. आणि ज्ञानबा तुकाराम म्हणायला सांगितलं की तुम्ही ज्ञानबा तुकाराम म्हणतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम. येणार येणार. हां काय नाही तो शब्द काढायचाच नाही. आपण सगळे आहे या शब्दासाठी आलो. हां बोला ना. दादा मला एक वहिनिया, दादा मला एक वहिनिया, वहिनी दाना तांदूळाची गाडी, वहिनी दाना तांदूळाची गाडी, तांदूळाच्या गाडी हरणाची. मोठा आवाज आहे. तर लिहिलेलं असलं ना सकपाळताई, मग तुम्हाला विसरायला नाही होणार. हां येणार येणार, नाही शब्द नाही काढायचा. आणि तुम्ही पण हां काय एक लक्षात घ्या, आपल्याला त्यांचा आवाज चांगला आहे, फक्त विसरतात त्या. यांचा आवाज थोडा वाढला. चांदोबाच्या गाडीला छान छान, मस्त मस्त मस्त. काय आहे यांच्या 2-4 ओळी झालं ना, तुम्ही गोरी गोरी पान काढतो ते तुम्ही म्हणायचं. चालेल. आणि वासंतीताई म्हणायचं. मी याच्यात कुठं म्हणतो, नुसतंच म्हणायचं. हां वासंतीताई, एक लक्षात घ्या, आपल्याला पुढचं अख्खं आयुष्य आनंदात घालवायचं आहे. हां आणि अशी मित्रमंडळी कुठे मिळतील का? नाही. हां देवाने म्हणायचं भाग्य आहे, मी माझे प्रयत्न करणार. हां खूप छान. चला दत्तात्रयराव चालून दे तुमचं. हां तो तुळशीचा
अजून देह तारा ग अजून तुझे अंग हळदीचे अंग पिवळे ग अजून तुझ्या डोळ्यातलं मोठे पण कवळे ग कवळे ग दोनदाच येतं की नाही कवळे ग आणि मग परत खाली घेऊन कवळे ग ज्योतिताई कशी चाललंय तुमचं चांगलं वर्ग? चांगलं नाही चांगलं त्या अगदी नाही त्या म्हणताय का मी न बघता म्हणते माझं पाठ करते नाही खूप खुश आहेत ना आवडलं का ओरडते मी पण हे गाणं थोडं कठीण आहे ना. हो त्यांनीच घेतलं ते हां आपण तुम्ही आणखी एखादं सोपं गाणं मग सांगा त्यांना. हां मग काय होईल सोपं गाणं एकदा बसलं म्हणजे नाचरे मोरा म्हटलं तरी चालेल, गोरी गोरी पान म्हटलं तरी चालेल. म्हणजे काय होईल तुम्हाला मस्त म्हणायला आलं ना की मग ही पुढची कठीण गाणं छान येणार. हे तुम्हाला आवडतं मला माहिती आहे, पण आत्तापर्यंत तुम्ही कसं म्हणत होता कमी चालीत म्हणत होता ना. हां आता सगळी चालीत म्हणायचं आहे. गावाकडे गेल्यानंतर म्हटलं पाहिजे की अरे वा गायला लागली. म्हणजे म्हणते नाही नाही इंटरेस्ट खूप आहे त्यांना. एकदम येस मला हे गाणं पाहिजे हो माहिती आहे मला माहिती आहे ते. काय हरकत नाही म्हणून मी लावून दाखवलं आता मी नाही, बघतोय मी. त्यांचं रेकॉर्ड करणारे मी माझ्याकडे पाण्यावरी बंदराला करतो सुहासराव कसं चाललंय? हो मनोरमाताई बघा इकडे गाणं म्हणायचंच आहे तुम्हाला. मगाशी एकदम कठीण गझल काढून काय बसला तो. गझल नाही हे मेरा प्रेमपत्र पडेकरच्या आधीचे संवाद. हो काय ते होतं काय. पण हे ना कळलं की नाही हे मास्टर आहेत. नाही खरं त्यांनी मला ती म्हणजे ती मध्ये ओळ गाळत होते मी. तर भरपूर गाणी बसवायची. हां ते चांगलं म्हणतात. हो म्हणतात चांगलं आहे पण म्हणतात. जे आत्ता म्हटले ना हे आम्ही पुढच्या वेळेला येऊ तोपर्यंत तुम्ही तयार करा. फक्त ना मी सिरियसली येतो आता लोक येणार म्हणून नाही तर मी आत्ता वह्या मागवल्या असत्या 100 पानी वह्या करायची. ऐका पुस्तक आहे त्याला पुस्तक बघून पण पुस्तकात शोधायला लागतं नाही ना. आणि मग ना त्या वेळेला कोणत्याही गाण्यात घुसतात. हो ना हो मिळेल ते गाणं म्हणतात. म्हणजे शोधत असताना दुसरंच दिसलं की त्याच्यातच ती आवड झाली पण आता बसवायची गाणी. हां हां ठीक आहे छान चाललं आहे मस्त. सनेसाहेब कसं चाललं आहे? तिसरं गाणं बघतोय मी. खाऊन टाकतात ते खात्यात. हां बरं ना हे परत म्हणणं तेच म्हणणार परत म्हणा ना प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. नाही म्हणताय तुम्ही म्हणताय. जेवण द्यायला आलं नाही. तुला बघण्याचा छंद आ गया. तुला वा
अर्थ वेगळा असं का? अरे वा हे आलं तुम्हाला अजून आलं आज वेगळी आहे सर सर नाही हां ताल देऊन हां नाच रे मोरा बरोबर अंगाच्या वरणात नाच रे मोरा ढगांचे ढगांची बाना झुंबणारे बरोबर काळा काळा कापूस वा. फिरणारे छान एकदम आता तुझी पाळी वीज देते काळी आता तुझी पाळी वीज देते काळी फुलं पिसाळा नाच नाच रे मोरा आंब्या बरोबर एकदम बरोबर नाच रे मोरा नाच वा वा, टाळी धरून एकदम मस्त, परफेक्ट. एकदम परफेक्ट सोप्या गाण्यांवरच आणूया. हां त्यांना मस्त म्हणणार ते म्हणणार. हा निश्चित झर झर धार झर झर धर धर धार धरली रे झाडांची उजली इलली रे पावसात नाहू काहीतरी गाऊ पावसात नाहू काहीतरी गाऊ करून पुकारा नाच नाच रे आंब्याच्या वनात नाच रे थेंब थेंब तळ्यात नाचती रे टप्प टप्प वाजती रे पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात गौन निळ्या सौंदर्या नाच हळू हळू आंब्याच्या मनात आता ह्याला चाल कशी सांगितली आता मगाशी मी पावसाची खाली घ्यायचं जरा आवाज खाली घ्यायचा पावसाची रिमझिम थांबली रे हां टाळी पावसाची रिमझिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे आभाळात म्हणल्यावर जरा वर घेत आभाळात छान छान सातरंगी कामानी खाली त्या नाच नाच रे मोरा आंब्याच्या मनात नाच रे मोरा नाच छान झालं मस्त. फक्त तुम्ही गाताना ऐका, ज्योतिताईंच्या चेहऱ्याकडे बघताय, गाणं तर खाली लिहिलेलं आहे, तुमची लिप मोमेंट बघतात, गाणं वाचा म्हणताना. हां तुम्हाला आता बरं वाटलं आज नेहमीपेक्षा? हां आणि ह्यांना ऑलरेडी टाळीवर म्हणता येत आहे. बघा किती छान म्हटलं एकदाच दाखवलं हे कौतुक आहे. नाही मी एकदाच दाखवलं कशी टाळी ताल कळतोय. त्यामुळे ना सुरुवातीला सगळी छोटी गाणी घेऊया, अशी सोपी लगेच त्यांनी केलं ते मस्त केलं. दादा मला एक वहिनी आणवर नंतर हे आणखी प्रॅक्टिस करून घ्या. हे सोमवारी म्हणायचं आहे. हे मनोरमा काय झालं? मनोरमाकडे त्याच्यात आहे कुठचं? ते तुम्ही गोरी गोरी पान. हो काय? मी सांगते आपण ह्याच्यात काढूया ना, माझ्या मोबाईलमध्ये आहे. काय झालं? हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासांचा श्रीराम विकत घेतला श्याम
बाईनी विकत घेतला श्याम. बरोबर आहे का? आता तिसरं राहिलं ना. जितुके मालक जितुकी गावी. नाही याची चाल माझ्या लक्षात नाही. मग अशी येईल आठवेल तशी म्हणा, फक्त शब्द बरं. म्हणा जितुके काय आहे ते. जितुके मालक तितुके दाने दितुके दननी ते नाने. जितुके मालक तितुकी गावे. हृदयी तितुकी त्यांची नावे. परिणोखी कुणी त्या. कवडी गवडी नाही दादा विकत घेतला श्याम. बाई मी विकत घेतला श्याम. तुम्ही म्हणे सोयी पुन्हा वाटते असे नारी. जन्मभरीच्या थोड्या वेळ बसा, आम्ही येतो तिकडे. खुर्चीवर बसा शांत. छान नाचला. इथे बसा. पंढरी रंगात गेली, आनंदी रंगात गेली. कुठचं गाणं झालं देहाची म्हणाल आता. म्हणा. एक मिनिट. सतीशराव हा यांचं हे आहे की 2 ओळी मी ज्या म्हटल्या आहेत त्या तुम्ही रेकॉर्ड करा. मोठ्याने म्हणायच्या. मोठ्यांदा म्हणा. हां म्हणा. आता नाही, याच्यावर तुम्ही इकडे लक्ष द्यायचं, तिकडे लक्ष द्यायचं नाही, माझ्याकडे लक्ष द्यायचं नाही, इथे लक्ष द्यायचं. टन 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 टन. शेवटचा आला की मग सुरुवात करायची. देहात भक्तीचाच ठेवा देहाची हळूहळू. भक्तीचाच गडबड ठेवा नको. देवा आता उघडणार देवा. पुन्हा थांबा, आता काही ते नाही आलं. झालं आता. देवा आता उघडणार देवा. असं 2-2 ओळी आपण करतो. वा. फक्त ना आवाज थोडासा मोठा. थोडा. हळू. आता प्यार का प्रीति में कोई तुझ्या नामात रे तुझ्या नामात रे. काय म्हणते. त्यांना अशी साधी गाणी म्हणायची खूप सवय आहे आणि ते चांगलं म्हणतात. चांगलं मुख्य सांगू तुम्हाला, चांगलं पण सूर आणि ताल चुकलेला त्यांना कळतो, ते नर्वस होतात. हां, पुढे सांगा. त्यामुळे करोकेचं जर का फास्ट म्युझिक असेल ना तर तिकडे थोडीशी गडबड. त्यांनी सांगितलं ना की बरोबर काही सांगायची गरज लागत नाही, आपलं आपलं म्हणतात. पहिलाच दिवस आहे, मग नंतर यायला देणार आहेत की नाही. ठीक आहे. छान छान. मस्त मस्त. शेवटचं गडवं तुमचं गडबड
गडबड झाली काय तुला होणी आहे का शेवटचं नाही गिरीला धरू धरू पाठासाठी चक्र ठीक आहे पुढच्या वेळी पण तशीच चालेल. अच्छा तुम्ही काय केलं मग वीरधनुर्धर पाठासाठी चक्रसुदर्शन घेऊन हाती वीरधनुर्धर पाठासाठी खाली आले म्हणजे पुढच्या वेळी मग सगळे गडबड करायचे. चक्रसुदर्शन घेऊन हाती रथ हा पुढिया पांडवाचा पुढे आलं सगळं. मग ते शेवटचं कडवं फक्त म्हणा या. शेवटचं कडवं फक्त परत म्हणायचं. इथे धरायचं. हा दोन वीर धनुर्धर पाठासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती वीर धनुर्धर पाठासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती रथ हा कुणिया पांडवांचा पळविसी गौरवा केशवा वा वा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा. वा 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 चटकन येईल असं नाही काही झाली ना मग मी बोलले नाही. मी म्हटलं पुढल्या वेळेला आपण विचारू की आम्हाला तुम्ही गायडन्स करणारच ना. ते तुम्ही मला विचारलं मी आलो तेव्हा. पण काय माहिती आहे सगळ्या आजींची ओळख होणं प्रत्येकाच्या आणि तुम्हाला कळलं आवाजाने हां प्रत्येकाच्या क्षमता कळणं आवड काय आहे यांनी तर हे नाही नाचून दाखवलं मला. अरे वा 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 छान. रात्री मोरा नाही हे बाजूला ठेवा. विठ्ठल विठ्ठल नाही ज्ञानोबा माऊली तुकाराम काय नाचलात तुम्ही. अरे बाप रे इथपासून तयारी. काय लागेल पण तुम्हाला ते हां पंढरपूरला जाऊन आल्या त्या. कधी तयारी? पंढरपूर आनंदी कसा नाचलात मगाशी. नाचू हो तर मला बघून द्या ना तुम्ही नाचले त्यांनी बघितलं जानबा तुकाराम तुकाराम जानबा तुकाराम तुकाराम जानबा तुकाराम तुकाराम जानबा तुकाराम तुकाराम जानबा वा 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 वा. ह्याच्यामुळे काय कळलं माहिती आहे सकपाळताई की तुम्ही फिट्ट आहात तब्येतीने मस्तपैकी. ताल धरायचा ताल तो दादा मला एक वहिनीया गोरा गोरा वहिनी अन्नाची कान आहा अंधाराच्या साडीला चांदण्याची खडी. हात ताल धरा मी हे धरते ना ताल धरा. अंधाराच्या साडीला चांदण्याची खडी चांदण्याच्या पदराला बिजलीचा हार दादा मला एक वहिनी दादा मला एक वहिनीया वहिनीला साने साने साहेब चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी हरणाच्या चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी हरणांची गाडी तुडवी हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान दादा मला एक वहिनीया दादा मला एक वहिनीशी गती होता तुला गोरा थापा बहिणीशी दोनला म्हणायचं हा गती होता तुला दोन थापा
तुला 2 थापातील साखरेचा पाक. अजून एकदा म्हणा. तुला 2 थापातील साखरेचा पापा. भावल्यांच्या परी हो दोघी आम्ही छान. दादा मला एक वहिनी फुलासारखी छान. दादा मला एक वहिनी छान. छान झालं. बरोबर छान आलं.